आलेली आहे कल्याणमधील कोणगावच्या मसाला मार्केटमध्ये। तर इथे आहेत ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना खडे मसाले पाहायला मिळतील। तर आता इथे तुम्ही बघू शकता बघा, इथे दादाने आता वेगवेगळे असे मसाले इथे ठेवलेले आहेत। तर इथे दालचिनी आहे, दालचिनी बघा केवढी मोठीच्या मोठी आहे। त्यानंतर इथे शहाजिरा आहे, लवंग आहे आणि प्रत्येकाचा रेट पण आहे ना वेगवेगळा आहे। त्यानंतर इथे फूल आहे, मिरी आहे। म्हणजे तुम्हाला मसाला वगैरे बनवायचा असेल ना तर तुम्ही इथे आहेत ना हे सगळे मसाले घ्यायला येऊ शकतात। आणि खोबरं वगैरे घेण्यासाठी पण बघा खूप गर्दी आहे। होलसेल भावात आहेत ना इथे खोबरं मिळतं। 3 दुकानं लागतात, तर इथे समोर पण एक दुकान आहे, तिथे पण आपण बघूया। तर यांच्याकडे पण येतं तुम्हाला बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पाहायला मिळतील। इथे मसाला आहे, धने पावडर, त्यानंतर इथे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत, हळद आहे, लाल मिरची, काळा मसाला। तर असे हे मसाले तुम्हाला इथे ना रेडीमेड मिळतील। त्यानंतर इथे बडीशेप आहे, दालचिनी, जावेत्री, परत त्यानंतर इथे आहे शहाजिरा आहे। कसं आहे जिरं? 100 रुपये पाव जिरं आहे। आणि घेण्यासाठी पण खूप गर्दी आहे, तिथे मला आहे ना रेट विचारता येईल, तिथे मी तुम्हाला सांगेन। त्यानंतर इथे धने आहेत, आणि धने कसे आहेत? धनिया 60 आहे, 50ला अर्धा आहेत। त्यानंतर इथे हे बारीक जिरा आहे, ओवा, म्हणजेच ना मसाला बनवण्यासाठी जे लागणारं सर्व सामान तुम्हाला इथे मिळेल। त्यानंतर इथे त्रिफळ आहे, इथे तुम्हाला धने, जिरं, ओवा, त्यानंतर इथे हळकुंड आहेत, मिरी, त्रिफळ, त्यानंतर लवंग आहे। तर लवंग तुम्हाला 10-5 रुपयाचे पाहिजे असेल तर ते सुद्धा इथे मिळेल। तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथला गरम मसाले इथे ठेवलेले आहेत, तर तुम्ही इथून हे मसाले घेऊ शकता। त्यानंतर इथे जर तुम्हाला लसूण वगैरे पाहिजे असेल, सुकं खोबरं, तर सुकं खोबरं घेण्यासाठी पण भरपूर गर्दी आहे। त्यानंतर इथे खारीक आहे, चिंच, तर इथे आहे ना मंगळवारचा बाजार आहे हा। सुकी मच्छीचा जो मार्केट भरतो त्याच्या बाजूलाच अगदी हा मार्केट आहे। आणि तिथे आल्यानंतर येत ना इथे हा मसाला मार्केट, म्हणजे मच्छी घेतल्यानंतर येतात लोक या मार्केटमध्ये येतात मसाले वगैरे घेण्यासाठी। मी जर पाठीमध्ये माझ्या बघितलं तर तेवढी गर्दी आहे मसाला घेण्यासाठी। तर इथे पण तुम्हाला इथे 2-3 दुकाने आहे, इथे चिंच, त्यानंतर इथे बघा सुकं खोबरं आहे, खारीकमध्ये पण तुम्हाला 2 प्रकार पाहायला मिळतील। आणि लसूण वगैरे हे सर्व तुम्हाला मिळतील। दादा खारीक कसे आहेत? 100 रुपयाला आहे, अर्धा किलो। आणि हे 180 रुपयाला। अच्छा, हे 180 रुपयाला अर्धा आहे। तर बघा असे 2-3 आहेत। त्यानंतर इथे छोटे छोटे पॅकेटसुद्धा आहेत, काजू, खारीक, त्यानंतर इथे हे बदाम वगैरे। तर या मार्केटला लागूनच आहे ना इथे बघा हे कडधान्य वगैरे पण तुम्हाला इथे मिळते। कसे आहेत कडधान्य ताई? 120 रुपये किलो। तर इथे कोणतेही कडधान्य घ्या, 120 रुपये किलो आहेत। चणे आहे 100 रुपये किलो। मिरगुड्या कशा आहेत? मिरगुड्या आहेत 320 रुपये किलो। आणि हे शेवया कशा आहेत? 70 रुपये पाव आहेत। तर इथे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे तर तुम्हाला इथे सुकवलेल्या वस्तू पण तुम्हाला इथे मिळतील। तर बघा असे ते बांधून ठेवलेले आहेत। तिथे पण एक दुकान आहे, तिथे पण तुम्हाला एकदा सुकं खोबरं इथे मिळेल। तर सुकं खोबऱ्यामध्ये पण याचा 2-3 प्रकार आहेत। तर हे सुकं खोबरं बघा थोडंसं लालसर आहे। हे कसं आहे दादा? 120 रुपये। हे 320 रुपये किलो आहेत। लसूण पण मस्त असा मोठाच्या मोठा आहे, 2 प्रकारचे लसूण आहेत। त्यानंतर इथे बघा खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या, तिथे जे खोबरं आहे ते 320 रुपये किलो आहे। त्यानंतर इथे जे चिंच ठेवलेली आहे, तर इथे तुम्हाला असे 2-3 प्रकारचे खोबरे इथे पाहायला मिळेल। त्यानंतर इथे या ताईंकडे पण तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारच्या पापड्या मिळायला मिळतात, मिरगुड्या, त्यानंतर इथे तुम्हाला कडधान्य पाहायला मिळते। कडधान्य कसे ताई? 150 रुपये किलो आहेत। आणि चणे कसे आहेत? चणे आहेत 120 रुपये किलो आहेत, गावठी आहेत। आणि पापड्या गव्हाचे 100 रुपये पाव। आणि मिरगुड्या 80 रुपये पाव। आणि हे पापड्या 80 रुपये पाव। आणि त्या हे 70 रुपये पाव आहे। तर इथे तुमच्यामध्ये आल्यानंतर आहे ना तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या पापड्या पण तुम्हाला पाहायला मिळतील। सरळगाववरून आलेले आहेत बघा हे। आणि जर तुम्ही सरळगावला जाताना पण तुम्हाला हे मार्केट लागेल, बरोबर की नाही? या सुकी मच्छीच्या मार्केटच्या बाजूलाच आहे ना, तर इथे मच्छी मार्केट पण आहे। तर यांच्याकडे बघूया कोणती कोणती मच्छी आहे। तर इथे ही बारीक बघा मोदका आहेत, त्यानंतर मांदेली, कोळंबी, हे तुम्हाला इथे प्रकारची मच्छी आहे। तर ही खाडीची मच्छी कशी आहे ताई? 100-200 रुपयाला आहे। कोळंबी आहे, त्यानंतर इथे खेकडे आहेत। आणि ताईंकडे कर्दी, ताई कशी आहे कर्दी? कर्ली कशी आहे? 150ला। तर कर्ली आहे 150 रुपयाला। आणि हा कोणता मासा आहे? नारवा। कसा आहे?
200ला 4 आहे. 200ला 4 आहेत. आणि बांगडा आहे मस्त मोठाच्या मोठा आहे एकदम. तर अशी वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नंतर पुढे आल्यानंतर आहेत ना इथे तुम्हाला सर्व खाडीची मच्छी पाहायला मिळेल. तर इथे बघा जिवंत कोळंबी आहे. कोळंबीच आहे ना. तर बघा कशी उडते एकदम. तर इथे अशी घेऊन आलेले आहेत. वाटेच्या वाटे असे लावलेले आहेत. मोदकं आहेत, खाडीचे मासे आहेत इथे. त्यानंतर या ताईंकडे पण इथे तुम्हाला आहे ना बरीच मच्छी पाहायला मिळेल. बघा लाल कलरचे राणे मासे आहेत, चांद पापलेट आहेत, मांदेली. तर अशी वेगवेगळी मच्छी इथे पाहायला मिळेल. गाबोळी आहे. कशी ही गाबोळी? अंडी कशी आहे? 200ला ही 200ला पाव आहे. तर इथे हे लाल मासे आहेत बघा मस्त एकदम लालच्या लाल आहे. त्यानंतर छोटे पापलेट, मांदेली अशी वेगवेगळी मच्छी पाहायला मिळेल. वाम तर बघा केवढी मोठीच्या मोठी आहे एकदम. तर इथे पण आहे ना लाल मासा, मांदेली, पापलेट हे छोटे छोटे वाटे लावलेले आहेत. कसं आहे ताई मांदेलीचा वाटा? 50 रुपयाला मांदेलीचा वाटा आहे. आणि पापलेट कसं आहे? 200 रुपयाला पापलेटचा वाटा आहे. आणि हे 100 रुपयाला वाटा आहे. इथे हा खेकडे पण तुम्हाला इथे मिळते. कसं आहे ताई खेकडे? 150, 300, 400. तर लहान खेकड्यांपासून साईज आहे 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे ते 400 रुपयापर्यंत, 600 रुपयापर्यंत. तर आता जसं लेट होईल तशी अशी मच्छी संपायला आलेली आहे. आणि मोदका कशी आहे? न्यूजवर कोणती तर मोदकाचा वाटा आहे. कसा आहे मोदकाचा वाटा? 50 रुपये. 50 हे 200. हे 200 रुपये. आणि इथे बघा हे असे खाडीचे मासे इथे लावलेले आहेत. तर इथे येण्याची बरीच मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर बघा 200ला बघा केवढा मोठा वाटा लावलेला आहे. तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये आला तर इथे ही मच्छी तुम्ही इथे घेऊ शकता. बघा खूप मोठा वाटा लावलेला आहे. त्यानंतर इथे पण या ताईंकडे तुम्हाला कोळंबी वगैरे पाहायला मिळेल. कोणता मासा कट करताय? वामची बोटी बघा इथे कट करतायत. काय पाहिजे तुम्हाला? मी बघते तुम्ही कसे कट करताय ते. तर बघा इथे वामची बोटी कट केलेली आहे. आणि कोणती बारीक मोदकं आहेत ना? नको हे घ्या ना एवढं आहे ना मच्छी चांगली. ह्याच्यात दाखवा ना काय काय अजून. त्याच्यात काय नाही बघा. इकडे कोळंबी आहे ही घ्या. वाटक्या घ्या, हे पापलेटा घ्या. कोळंबी भारीच आहे मोठी मोठी. किती रुपयाला आहे? ही सगळी 700 रुपयाची आहे. सगळी 700 रुपयाला बघा कोळंबी आहे. आणि मस्त मोठीच्या मोठी आहे मोठी बघा. कोळंबी. हा ना मस्त एकदम मोठीच्या मोठी ही कोळंबी आहे. वाटकीचा घ्या. तुला किती पाहिजे? तर ह्या मार्केटच्या बाजूलाच आहे ना सुकी मच्छीचं मार्केट आहे. मध्ये आल्यानंतर आहे ना तुम्हाला बघा या मैदानामध्ये एवढं मोठं हे सुकी मच्छीचं मार्केट पाहायला मिळेल. तर इथे आहे ना वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर बघा तुम्हाला म्हणजे जी हवी ती येईल ती सर्व सुकी मच्छी इथे पाहायला मिळेल. तर इथे आहे इथे आहे पापलेट, ढोंबी, मुशी आणि लहान मोठ्या सर्व साईजमध्ये इथे मच्छी आहे. प्रत्येकाचा रेट जो आहे ना तो वेगवेगळा आहे. आणि हे मार्केट पण आहे ना सकाळी 7 वाजल्यापासून भरायला सुरुवात होतं. दर मंगळवारी असतं ते मच्छी संपेस तोपर्यंत. म्हणजे तुम्हाला जर मसाला मार्केट किंवा मच्छी घेण्यासाठी जर तुम्ही इथे येत असाल ना तुम्ही या मार्केटमध्ये पण नक्की या. तर बघा हे एवढं मोठं मार्केट आहे. त्यानंतर इथे आहेत ना पिशव्यासुद्धा मिळतात. जर तुम्ही या मार्केटमध्ये आल्या आणि तुम्हाला जर पिशव्या जर मिळाल्या नाही तर इथे ह्या लहान मोठ्या साईजमध्ये पिशव्या आहेत. 20 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. 120, 120 रुपये. काय बोलते? दादा हे खोबरं कसं आहे? 320 रुपये. आणि हे वालं हे 300 रुपये. तर बघा हे 300 रुपयाला खोबरं आहे. त्यानंतर इथे लसूण आहे. लसूण कसं आहे दादा? लसूण आहे 180 रुपये किलो. त्यानंतर इथे येतं असे पॅकेटसुद्धा आहे चिंचेचे. तर तुम्हाला जसं पॅकिंग चिंच पाहिजे असेल तीसुद्धा मिळेल. आणि ते सुकी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा मिळेल. तर बघा हे खूप मोठं मार्केट आहे. आणि मंगळवारच्या दिवशी ना हे मार्केट असतं. आणि मच्छी घेणारी लोकं आहेत ना सुकी मच्छी घ्यायला येणारी लोकं आहेत ना इथे मार्केटमध्ये येतात. आणि येणं इथे खोबरं मच्छी वगैरे घेऊन जातात. बघा केवढी गर्दी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोंडगावमधील मार्केट दाखवलेलं आहे. आणि या मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू आहे आणि त्याचा रेट काय आहे तो सुद्धा सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.